जिच्याबरोबर मी बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण वेळच मी तिच्याबरोबर असते अशी माझी सुगरण. खरं तर मी 2 जणांना हा टॅग देईन. एक तर इथे फक्त सीन्स असेल तर आम्ही सीन करतो, नाही तर आम्ही मज्जा आणि खाणं ह्या पलीकडे आम्हाला काहीही सुचत नाही. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आहे आणि दिव्या माझ्यासोबत आहे. दिव्या, आपला इंटरव्ह्यू तर झाला, पण आता एक गेम आहे जो तुला माहिती आहे तसा, पण मालिका नवीन आहे त्यामुळे पुन्हा एकदा किती एक्सायटेड आहे? मला मज्जाच येत असते. म्हणजे तुमचे गेम्स कधी येतात ही या गोष्टीची मी खरं तर वाट बघत असते इंटरव्ह्यूपेक्षा. सो मी खूप एक्सायटेड आहे. तर पहिलाच प्रश्न आहे, सुगरण कोण आहे सेटवर किंवा कोणाला दिसणार आहे? सुगरण ॲचं जसं अजून कोणाच्या हातचं खाल्लं नाही आहे, पण येस सुगरण. खरं तर मी 2 जणांना हा टॅग देईन. एक तर मालिकेतली आमची मंगलताई म्हणजेच स्वातीताई, कारण ती काही ना काहीतरी बनवून आणत असते डब्यामध्ये जेव्हा तिचं शूटिंग असतं तेव्हा. आणि दुसरा टॅग दुसरं हे मी देईन म्हणजे खरं तर माझ्या दादाची बायको आहे ती खऱ्या आयुष्यातली, म्हणजे निखिलची बायको. ती त्याला डब्यात काही ना काहीतरी बनवून देत असते आणि निखिल ते घेऊन येत असतो. सो त्या दोघींना सुगरण. आहे भुक्कड आम्ही सगळेच आहोत. आम्हाला इथे फक्त सीन्स असेल तर आम्ही सीन करतो, नाही तर आम्ही मज्जा आणि खाणं ह्या पलीकडे आम्हाला काहीही सुचत नाही. त्यामुळे हा एका व्यक्तीला नाही, हा आम्हा सगळ्यांना हा टॅग आहे भुक्कडचा. सो आम्ही सगळ्यांना देऊ इच्छिते. पण मग यामुळे डाईटकडे कुठेतरी ब्रेक जातो किंवा जातो पण मी पुन्हा माझी गाडी रुळावर घेऊन येते. खाते पण थोडंसं खाते. म्हणजे अक्षयला माहिती आहे की सॉरी दिव्याला माहिती आहे की किती कधी कसं खायचं. येस. सो नेक्स्ट आहे पीजे मास्टर. असं कोण आहे? पीजे मास्टर माझा जो 2 नंबर भाऊ आहे हरीश, म्हणजे अनुज. सो तो आहे. पीजे असे नसतात, पण मधल्यामध्ये असं पटकन जागा काढणं आणि त्याची म्हणजे खूप नोकझोक. म्हणजे आम्ही सिरियलमध्येही तसेच आहोत भाऊ बहीण. तर हा टॅग मी त्याला देईन. नेक्स्ट आहे चिडका बिब्बा. या सेटवर कोण आहे? कोणीच नाही आहे. सगळे गोड आहेत. खरं सांगते, सगळे गोड आहेत. म्हणजे असं चिडून बसणं, रुसून फुगून बसणं असं कोणी नाही. मज्जा, एकमेकांची मज्जाही घेतो, टाईमपासही सुरू असतो आणि एकमेकांची मज्जा घेताना सगळे एन्जॉयही करत असतो. त्यामुळे असं चिडका बिब्बा नाही, मी नाही देणार हा टॅग कोणाला. नेक्स्ट आहे पकाव. असं कोण आहे? कोणीच नाही. दिव्याच्या काळजाचा तुकडा कोण आहे? जिच्याबरोबर मी बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण वेळच मी तिच्याबरोबर असते अशी माझी लाडकी ताई अक्षया, म्हणजेच भावनाताई. सो माझ्यासाठी काळजाचा म्हणजे ॲज अ जान्हवी म्हणून पण आणि ॲज अ दिव्या म्हणून पण काळजाचा तुकडा अक्षया कम भावना. ओके. नेक्स्ट आहे फंबल. नुसते फंबल नाही, कुणीच नाही मारत. म्हणजे असे बॅक टू बॅक साधे असे होतात, बट असे नुसते फंबल असं कुणी नाही आहे. सो नाही, कोणीच नाही. नेक्स्ट आहे फोटोजेनिक. म्हणजे खरं तर हा टॅग दिव्यालाच द्यावा, पण तरी नाही. ही हर्षदाताई. म्हणजे ती एकतर प्रचंड गोड दिसते साडीमध्ये आणि तुम्ही जर तिची प्रोफाईल चेक कराल तर तिचे साडीवरच फोटोज असतात आणि ती त्यात कमाल दिसते. सो हा टॅग मी ताईला देईन. दोघी बहिणींचं उत्तर सेम झालेलं आहे. अक्षयाने पण हेच म्हटलेलं. सो नेक्स्ट आहे ब्रेकिंग न्यूज. खूप ब्रेकिंग न्यूज खरं तर सगळ्यांकडे असतात. म्हणजे असं असतं की मला काहीतरी सांगायचं आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सो हा टॅग ऑलमोस्ट सगळ्यांना, बट सगळ्यात जास्त हा टॅग मला आणि अक्षयालाच मी देऊ इच्छिते. नेक्स्ट आहे गुळाची ढेप. असं कोण आहे सेटवर? आमच्याकडे जी 4 लहान बाळं आहेत, म्हणजे वरत, त्याच्यानंतर माझ्या बहिणीच्या 2 मुली सानवी, साधवी आणि आता आमच्याकडे अजून एक गोड बाळ आलं आहे आनंदी. सो ह्या चौघांना मी गुळाची ढेप हा टॅग देईन. नेक्स्ट आहे साधा भोळा. असा माझा वेंकी दादा, म्हणजे खरंच साधा भोळा आहे. महेश खूप साधा भोळा, गोड माणूस. अति उत्साही. असं कोण आहे? खूप एक्साइटमेंट असते त्या व्यक्तीला. अति उत्साही सगळेच असतो, असं एक पर्टिक्युलर नाही, सगळेच असतो. म्हणजे मग मी वीणा म्हणजे मीनाक्षीताई, संतोष दादा म्हणजे निखिल, सिंचना म्हणजे तन्वी, हरीश म्हणजे आपला अनुज,
सगळेच, माझी आजी, सो लास्ट आहे संस्कारी. लक्ष्मी निवासची सगळी फॅमिली जे लक्ष्मी निवासमध्ये राहतात, सो ते सगळेच संस्कारी आहेत. आणि हे संस्कार आमचे आईबाबा म्हणजेच लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्याकडून आम्हाला आलेले आहेत. सो इन्क्लुडिंग देम सगळेच संस्कारी आहेत या घरात. दिव्याने खूप स्मार्टली पोलखोल केलेली आहे. दिव्या, थँक्यू सो मच. नेहमीप्रमाणे खूप मजा आली हा मज्जा पोलखोल खेळताना. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.